शिर्डी पुंतांबा रोड नपावाडी हद्दीमधील कालभैरवनाथ देवस्थान येथे परदादा गुरु डॉक्टर रामनाथ अघोरीजी आणि गुरुपीर शामनाथजी सोनारी भैरव यांच्या प्रेरणेने कालभैरवनाथ देवस्थानचे मठाधिपती योगी बाबा कुशीनाथजी यांचे महापंचधुनी तपाला सुरुवात झाली असून तपाचे हे दुसरे वर्ष आहे। या तपासाठी योगी बाबा कुशीनाथजी यांची नियुक्ती नाशिक येथे झालेल्या कुंभमेळ्यात नाथजी आखाडा हरिद्वार या आखाड्यातून झाली असून त्यांची नियुक्ती ही 12 वर्षांसाठी आहे। त्यामध्ये 5 वर्ष पंचधुनी तप हे प्रत्येक वर्ष करणार आहेत। योगी बाबा कुशीनाथजी हे गौऱ्यांचे 5 ढिगाऱ्यांमध्ये मधोमध बसतात। ज्या दिवशी बसले त्या दिवशी 51 गौऱ्या ठेवण्यात आल्या, तर प्रत्येक दिवशी एका ढिगाऱ्यामध्ये 20 गौऱ्यांची वाढ होते। असे 41 दिवसामध्ये गौऱ्यांची संख्या प्रत्येक ढिगाऱ्यामध्ये 20 ने वाढत जाणार आहे। जळत्या ढिगाऱ्यामध्ये बसण्यापूर्वी योगी बाबा स्नान करून अंगाला भस्म लावून रोज सकाळी 11 ते 2 या वेळेमध्ये 3 तास बसतात। 11 एप्रिल ते 21 मे या कालावधीत 41 दिवस हे तप सुरू राहणार असून 20 मे 2017 रोजी देशभरातील साधूंचे भव्य आगमन येथे होणार आहे। 21 मे रोजी महापंचधुनीची सांगता, नाथजी दर्शन आणि भंडाराचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। तरी सदर कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन नपावाडी ग्रामस्थांनी केलं आहे। गुरु डॉक्टर रामनाथ अघोरीजी, गुरुपीर शामनाथजी सोनारी भैरव यांच्या प्रेरणेनं कालभैरवनाथ देवस्थान नपावाडी या देवस्थानचे मठाधिपती योगी बाबा कुशीनाथजी यांचे महापंचधुनी तप दिनांक 11/4/2017 ते 21/5/2017 41 दिवस नपावाडी येथील कालभैरवनाथ देवस्थान या ठिकाणी सुरू आहे। या तपासाठी दिनांक 20/5/2017 रोजी सर्व भारतातील महान असे संत उपस्थित राहणार आहे व 21/5/2017 रोजी या महान संतांच्या हस्ते या महापंचधुनी तपाची सांगता होणार आहे। या प्रसंगी महापंचधुनी तपासाठी अगदी गौरीची मोठ्या प्रमाणात गरज आहे व हे महापंचधुनी तप जगाच्या कल्याणासाठी मठाचे मठाधिपती योगी बाबा कुशीनाथजी हे करत आहे। भर उन्हामध्ये दररोज दुपारी 11 ते 2 या वेळेमध्ये हे तप सुरू राहणार आहे। तरी भाविकांनी या तपाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आमच्या नपावाडी ग्रामस्थांच्या वतीनं व परिसराच्या वतीनं करण्यात आलेले आहे। या तपासाठी गौरीची अत्यंत आवश्यकता आहे। तरी ज्या भाविकांकडे गौरी असेल त्यांनी कृपया मठामध्ये गौरी आणून देण्याचं सहकार्य करावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेले आहे। न्यूज रिपोर्टर संदीप अव्हळ, एस9 मीडिया, राहता।